गावाकडची सुंदर सकाळ मात्र मन प्रसन्न करून टाकते. सकाळी सकाळी होणारा सूर्योदय, पक्ष्यांची किलबिलाट आणि या सुंदर फुलांचा सुवास. तसं शहरामध्ये हॉर्नचा आवाज, कारखान्यांचे भोंगे, गाड्यांचा आवाज यामध्ये सकाळी पण आणि रात्र पण होऊन जाते. माझी दिवसाची सुरुवात मात्र या पारिजातकाच्या फुलांना बघून झाली होती. आणि त्याचा सुगंध एवढा घरभर पसरला होता ना, घराच्या बाहेर पूर्ण परिसरात त्याचा सुगंध पसरला होता. 7 वाजेपर्यंत तर माझी आंघोळ वगैरे सगळं होऊन जातं. त्यानंतर मी 5 बदाम भिजू घातले होते रात्रीच, ते खाल्ले आणि 1 केळ आणि थोडंसं कोमट पाणी. त्यानंतर पनीर चिल्ला वगैरे खाऊन नाश्ता करून मी आले होते बाहेर. तसं तर माझं काय काम नव्हतं, भैयाचंच काम होतं, पण तो चल म्हणला म्हणून मी पण आले. डाळिंबीच्या बागेत काम चालू आहे, त्यासाठीच आम्हाला खोटे आणायचे होत्या. आता मला इथं बघून मामींचा लगेच कॉल आला, ये की म्हणून दुकानापुढनं जाते. तर मामीच इथं कस्टमर चालू होतं, तर मी काय गपचूप बघत बसले होते. तसं तर थांबायला जास्त वेळ नव्हता, रानात कामाला गडी असल्यामुळे लगेच जायचं होतं. त्यामुळे मामीला बाय करून मी तर निघाले. आता बाहेर आलोयच तर एका कामावर घरी थोडीच जाणार आहे. तोपर्यंत भैयाला बाबाचा कॉल आला होता काहीतरी कागदपत्रांचा. मग ते पण करायला सांगितलं. आता एवढं कडक ऊन पडलं होतं, मला तर वाटलं होतं येऊन मी लय मोठी चूक केली बाबा. त्यानंतर गाडीमधलं पेट्रोल पण संपत आलं होतं, म्हणलं टाकून जाऊया. आज जेवायला मस्तपैकी पनीर बिर्याणी, चपाती, सोयाबीन, राजमा आणि झणझणीत असं पिठलं होतं, म्हणजेच बेसन आणि सोबतच सॅलेड. तर घरी आल्यानंतर मी आणि आईसाहेबांनी मस्तपैकी जेवण करून घेतलं. आता जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम करावं म्हटलं, तर हा छोटू डॉन काय मला आराम करू देणार नाही. सारखं रूममध्ये यायचं जायचं तिचं चालू होतं. आणि आता याचा यूज काय करतात ते तर तुम्हाला माहितीच असेल, पण हे आमच्या छोटू डॉनला कोण सांगणार. आता यामध्ये दूध आहे म्हणूनच मला पी पी म्हणून चालू होतं. एवढी नखरे तर करते, किती तर वेळा नाही बोललं तर ऐकायला काय तयार नाही मॅडम. खोटं खोटंसं होईना ॲक्शन केली कशी बशी. आता ह्याचं टोपण काढूनच मला पी म्हणत होते. काय करावं, ह्याला माझं तर डोकंच चालत नव्हतं. इकडं तिकडं कोण बघतंय का बघून हळूच ड्रेसिंग टेबलपाशी जाऊन मेकअपचं सामान घेऊन मेकअप करायला चालू केलं होतं. त्यानंतर छोटू डॉनला बाय केला आणि मी आले होते जिमला. तर असा गेला माझा आजचा दिवस. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.